यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। मूढ जीव कोणाकोणाला माझं म्हणतो। शरीर, घर, धन, दारा, पुत्र, मित्र, शत्रू, अजून ह्याच्यामध्ये गर्भित असणारे अन्य सर्व समजून घ्या। तर ते सर्वथा अन्य स्वभाववाले असताना सुद्धा मूढ जीव त्यांना स्वानी प्रपद्यते, स्व आहे असं मानतो। काय सांगितलं होतं अभ्यास करायला? सांग काय होतं ते? काय चिंतन करायला सांगितलं होतं? स्वम काय करायचं होतं? समयसारमधलं वाक्य वाचलं होतं ना आपण। जे पण परिग्रह हातात घेतला, तिथं राहिलो गेलो त्या सानिध्यामध्ये, संयोगामध्ये कोणी व्यक्ती आला, कुठली वस्तू आली तरी सुद्धा जर त्याचे इष्ट अनिष्ट परिणाम झाले तर समजून घ्या न मम इदम स्वम न हमस्य स्वामी। झालं का दिवसभरात चिंतन? मग काय काय घेतलं हातात सांग? कधी कधी आठवलं? बर, पैसे घेताना बर, छान, होय बर, छान, बेस्ट। असं काय झालं होतं की एका पाठशाळेमध्ये लहान मुलांना शिकवलं होतं की नमोकार मंत्र आठवायचं आहे तुम्हाला। ते म्हणून घेतले होते तिथं त्या पाठशाळेमध्ये। आणि मग त्यांना सांगितलं होतं की आज दिवसभर, उद्या पाठशाळेला येईपर्यंत तुम्हाला काय जरी झालं तरी आठवा, कधी आठवतं तेवढं सांगायचं येऊन उद्या, आणि ते इन्सिडन्ट सांगायचं का आठवलं असं वगैरे। मग प्रयोग घेणार होते सगळ्यांचं म्हणल्यावर पर्पजफुली सगळ्यांनी म्हणले। बघ ते दुसऱ्या दिवशी सांगत असताना म्हणले एक पोरं एवढे भारी भारी एक्सपिरियन्स सांगितले म्हणे। त्यातल्या एक मुलाने सांगितलं मी मॅथ्स सोडवत होतो, मला हीच ना म्हणून मी नमोकार मंत्र म्हणला। दुसरा मुलगा सांगितला म्हणला मी रोड क्रॉस करत होतो आणि ते क्रॉस करताना सगळे गाड्या समोर आले, मला लई भीती वाटली आणि मग मी नमोकार मंत्र म्हणला। कसं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करते लगेच आपण, म्हणजे डायरेक्शन द्यायचं वेळ आहे फक्त। असंच आपण पण आपल्या ज्ञानाला, आपल्या उपयोगाला डायरेक्शन द्यावं लागते त्याच्याशिवाय। मग ॲटलिस्ट आता असं हे समजलंय तर जेव्हा केव्हा आठवलं तेव्हा आठवा आणि त्या पदार्थापासून विरक्ती होऊ द्या ना। म्हणजे आता तेच घेतला आम्ही एक श्लोक त्या छडालेचं पहिलं, मोह महामद पियो अनादी भूलापको भरमतवादी
म्हणजे आता हे अपरिचित नाही आहे आपल्यासाठी, पण असं सहजतेने वाटतं की किती ज्ञान होऊन सुद्धा आपण मोहाची मदिरा कसं पितोय, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये मोह करतोय ज्याच्यामध्ये नाही करायला पाहिजे. समजते की त्याच्या निमित्तात आपण आपल्या पायावर दगड मारून घेतोय, तरीसुद्धा जीव कसा मोही होतो, कसं सहजतेने क्रोध करतो, सहजतेने आसक्ती करतो, सहजतेने त्यांच्याशी एकत्व करतो आणि मग दुःखी होतो. म्हणजे त्याचं फळ दुःख आहे हे माहिती आहे, तरीसुद्धा ते भोगायची तयारी. कोणाकोणाशी वपुहू, या शरीराबरोबर एकत्व आहे, ते चांगलं तर मी चांगलं, किंवा त्याला कसं मी सुंदर ठेवणार, कसं त्याचं निगा राखणार, कसं ते सुदृढ राहणार, ह्याचे सगळे विकल्प, कसं ते नाही मरणार, कसं रोगी नाही होणार, किती किती वेगळ्या वेगळ्या चिंता. म्हणून शरीर हे सगळ्यात मोठं मोहाचं स्थान. नंतर घर सांगतायत, घरामध्ये गेलो तरी विचार करायला पाहिजे तिथं की हे माझं स्व नाही, हे माझं आश्रयस्थान नाही, हे म्हणजे माझी रक्षा करणारं नाही आहे, हे म्हणजे माझं सुखाचं स्थान नाही आहे. उलटं घर म्हणजे काय असतं सांग? दुःख. घर म्हणजे काय असतो? लेख लिहायला पाहिजे, माझं घर म्हणजे काय नक्की. प्रत्येकाचं घर प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असतं. घर काय असतो रोहिणी काकी? घर काय असतं? तुमचं घर तुमच्यासाठी काय आहे? मोहाचं स्थान. मोहाचं स्थान, निवाराने राहायचं स्थान. आणि खरे घर तर स्वतःच आहे, आत्मा. बर, छान. घर माझ्यासाठी काय आहे? कोण सांगते? सांगा. संतोष भैया सांगा. कोणाला सांगायचं असेल तरी सांगा. बरोबर आहे की परिग्रहच आहे ना. घर एक परिग्रह आहे. तसं बघता का कोणी घरात बसलाय? सांगा बघू, वाटतंय का हे माझं परिग्रह आहे, हे मला सोडायला पाहिजे, हे माझं नाही आहे, असं किती वाटतंय सांगा? खोटं बोलायचं नाही. कथनचित मोह आहे आणि कथनचित आता वाटत नाही सोडायचं. असलं नसते, कथनचित नसतो मोह, हा सर्वस्वी असतो. जिथं मोह आहे तिथं कथनचित सुख नाहीच आहे ना. त्यामुळं काय करणार? ते थोडा जरी असेल तरी ते नियमाने दुःखच देणार आहे. म्हणून मी आता काय वाचलं की धर्माचं फळ काय आणि मोहाचं फळ काय? सांग काय? धर्माचं फळ स्वर्ग आहे. निराकुलता. बर, धर्माचं फळ निराकुलता आहे. धर्माचं फळ काय म्हणायचं? शुभभावाचं या अपेक्षेने स्वर्ग आहे. पण पापाचं फळ स्वर्ग नसतं. कारण पापाची बहुलता झाली तर नियमाने जीव नरकाला जाणार. पुण्याची बहुलता आहे, काहीतरी केलेले शुभ भाव आहे, त्याच्याबरोबर कदाचित असतील तर शुद्ध भाव, तर त्याचं फळ स्वर्ग मिळालं. पण त्यांनी एक वाक्य एवढं चांगलं सांगितलं की म्हणले देवगतीत जन्मलेला जीव आयुष्यभर रौद्र ध्यान करतो आणि मरताना अर्थ ध्यान करतो. काय कळलं का? रौद्र ध्यान का? रौद्र ध्यान कसं? रौद्र ध्यान म्हणजे रडणं नसतं. रौद्र ध्यानाची भेद काय? नाही, हिंसानंदी, चौर्यानंदी, मृषानंदी, परिग्रहानंदी. मग आहे का नाही सगळं? परिग्रहाच्या अपेक्षेने परिग्रहानंदी, तेच की काय पण असेल ते त्याच्यामध्ये आनंद मानतोय ना, त्यामुळं तिथं रौद्र ध्यान आहे. म्हणून आयुष्यभर लिही, देवगतीतला जीव आयुष्यभर रौद्र ध्यान करतो. तुम्ही जाणार आहे ना इथून म्हणून सांगायला लागले. तर रौद्र ध्यान करू नका, तिथं धर्म ध्यान करा. तर तो जीव जो अज्ञानी आहे, मिथ्यादृष्टी आहे, तो लाईफ टाईम त्याचं विचार करा किती आहे लाईफ त्याची, मिनिमम आणि मॅक्झिमम असंख्यात वर्षांचं आयुष्य आहे. तोपर्यंत विचार करा रौद्र ध्यानाचं फळ काय मिळणार? मग नियमाने पुण्याचा नाश होत जातोय आणि मग मरण्याच्या आधी शेवटी 6 महिने आर्त ध्यान करतो आणि मग त्यामुळं एकेंद्रिय आधी दुर्गतींमध्ये जातो. पुण्य संपलं आणि त्यात आर्त ध्यानाचं फळ मिळणार. आता मनुष्य काय करतोय सांगा लाईफ टाईम त्याच्या? हेच अर्थ रौद्र ध्यानच होतंय.
मग आता मग शाळा आपली कसली चालली आहे? काय शिकतोय आपण? आयुष्यभर काय करतोय? असं म्हणायचं आजपर्यंत केलं, ह्याच्या पुढं मला करायचं नाही. आजपर्यंत काय केलं? आर्त ध्यान केलंय. रौद्र ध्यान पण जाऊ देत, तुम्हाला किती धन मिळालं तरी तुमचं पोट भरलेलं नसतं, त्यात आनंद मानत नसता तुम्ही. रौद्र ध्यान नाही आहे, आर्त ध्यानच अधिक आहे. ठीक आहे, आर्त ध्यान म्हणजे हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद, कधी कधी परिग्रहानंद, उगीच थोडंफार, म्हणजे त्यात समाधान नाही आहे. काय म्हणताय? समोर बसा माझ्या. तर तिथं आयुष्यभर काय करतोय? जोडत राहतोय परिग्रह, आणि तरी पण तृप्ती नाही आहे. त्यामुळं इष्टवियोग रूप आर्त ध्यानच करताय, अनिष्ट संयोग रूप आर्त ध्यानच करताय. पण समजा तुमच्या काय म्हणायचं धंद्यामध्ये गफलत करून काहीतरी मिळवला पैसा, कुठलं ध्यान झालं? कुठलं ध्यान झालं? चौर्यानंदी. चोरी झाली ना, ती गफलत केली, काहीतरी मारामारी केली, एकाचं दोन केलं आणि भरपूर पैसा मिळवला, त्यात आनंद मानला. चौर्यानंदी. सहज सहज कसे ध्यान आपल्याकडनं होतात? रौद्र ध्यान. नंतर हे शरीराचे विकल्प आले, त्याच्या निमित्तात काय म्हणायचं त्रास झाला, त्याचं चिंतन, पीडा, कुठलं ध्यान झालं? कुठलं? भेद माहिती आहे त्याचे? आर्त ध्यानाचे 4 भेद असतात. कुठले? इष्टवियोग, बोला, अनिष्ट संयोग, निदान आणि वेदनाजन्य. वेदनाजन्य आणि निदानजन्य. तर हे आर्त ध्यानाचे प्रकार आहेत. म्हणजे कोणी जीव, आता हे सगळं आपल्या या श्लोकात लावा. शरीराच्या निमित्तात आर्त ध्यान करतोय, कसं करणार हो? इष्टवियोग आर्त ध्यान कसं करता? शरीराच्या निमित्तात इष्टवियोगज. इष्ट म्हणजे स्वस्थ, नाही, दुसऱ्याचं शरीर सोड, माझ्या शरीराबद्दल मला मोह आहे ना, मग ह्याच्याविषयी कसं अर्थ ध्यान करता तुम्ही? बोला. शरीर म्हातारं झालं, केस पांढरे झाले, इष्टवियोग झाला म्हणजे स्वस्थ होतं ते रोगी झालं, म्हणजे इष्टाचा वियोग झाला. मग कधी हा रोग दूर होणार, मला किती त्रास आहे, किंवा मला कधी स्वस्थ होणार शरीर, हे सगळं ध्यान म्हणजे म्हणायचं इष्टवियोगजा अर्थ ध्यान. अनिष्ट संयोग ह्याच्या विरुद्ध घ्यायचं. रोग झाला तर का झाला, कसा झाला, नाही व्हायला पाहिजे होतं, कधी दूर होणार, हे सगळं अनिष्ट संयोगच. म्हणजे अनिष्टाचा संयोग झाला. अजून कसे हो? शरीराच्या निमित्तात अनिष्ट संयोगच. स्वतःच्या शरीराबद्दल अनिष्ट संयोगज अर्थ ध्यान कसं होतं? थंडी वाजायला लागली, बरोबर, अनिष्टाचा संयोग झाला. उष्णता वाढली तर अनिष्टाचा संयोग झाला. म्हणजे असं अनेक प्रकारांनी काय करतोय हा जीव? रौद्र ध्यान अर्थ ध्यान करतोय. आणि वेदनाजन्य तर परिचित आहे, काय नसलं तरी वेदना असतात शरीरात. म्हणून सांगितलं ना, कधीही मोही जीवाला तू कसा आहे असं विचारायचं नाही. एक ब्रीद वाक्य आपल्यासाठी लिहून ठेवा. काय? शरीराबद्दल ज्याला मोह असतो ना, किंवा लई चिंता असते ना, त्या जीवाला कधी चुकून विचारायचं नाही कसा आहेस. काय होतं सांग? प्रवचन ऐकावं लागतं तुम्हाला मग. म्हणजे तिथं किती मोठं सुरू होतंय प्रपंच. म्हणजे काही नसेल ना शरीरामध्ये तरी सुद्धा तो उकरून काढेल, किंवा असा आवाज त्यावेळेस डाऊन झालेला असतो की किती काय सांगू, कसं सांगू, किती सांगू असं. म्हणून सांगितलं तोच मोही जीव आपण आहे, हे आपल्याकडे विचार करा बरं का, दुसरा कोण नाही. आपल्याला कोणी विचारलं कसं आहे ना, तर आपली काय रिॲक्शन असते हो? असं किती आनंदी, किती प्रफुल्ल, किती प्रसन्न चेहरा असतो. असतो कसा असतो चेहरा? समजा कधी 4 दिवसाखाली तुम्ही आजारी पडला होता, आता बरे झालाय, आणि कोणतरी येऊन तुम्हाला भेटलं आणि विचारलं कसे आहात, कशी असती हो रिॲक्शन तुमची? ते 4 दिवसापूर्वी बरे झालेला रोग असतो ना, तो आता परत उद्भवलेला असतो. किंवा आठवून आठवून ते वेदना भोगत असतो तो जीव.
तर ह्याला म्हणायचं अनिष्ट संयोग वेदनाजन्य, म्हणजे त्या वेदनेचं आठवून सुद्धा पुन्हा दुःख भोगतो तर वेदनाजन्य अर्थ ध्यान. आणि निदानजन्य अर्थ ध्यान कसं हो, काहीतरी हवं असेल म्हणजे इच्छा करायची, धर्म करतो तर मला हे असं मिळावं, मी त्यांच्याशी चांगलं वागलो तर मला असं फळ मिळावं, मी त्यांची सेवा केली तर त्यांनी मला असं द्यावं, हे जे पण असेल ते, किंवा माझं भविष्यामध्ये असं काहीतरी पर्याय प्राप्त व्हावी, हे सगळं झालं निदानजन्य अर्थ ध्यान. तर ॲक्च्युली माहीत आहे हे सगळे जे ध्यान आहेत ना तुम्हाला सम्यक्त्वाकडे नेऊ शकतात, फक्त त्याचं काय म्हणायचं योग्य चिंतन व्हायला पाहिजे. कसं नाही ना का की हे सगळे प्रकार जाऊ दे, निदान सोडा एक, इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि वेदनाजन्य हे तिन्ही ध्यान तुम्हाला स्वभावाकडे नेऊ शकतात, तुम्हाला स्वतःचा अनुभव करू शकतात, शुद्धोपयोगाला प्राप्त होऊ शकता. कसं व्यवस्था अशी आहे त्या दुःख करण्यापेक्षा वास्तविक काय हे समजलं तर सहजच स्वतःकडे जाऊ शकते. म्हणजे तिथं परिस्थिती अशी आली आहे, समजा इष्टवियोग झाला तर ती परिस्थिती तुम्हाला धर्माकडे नेण्यासाठी आली आहे, पण त्याचा आपण वापर काय करतोय, मोहाला वाढवण्यासाठी करतोय. मग तिथं सांगतायत उलट की दुःखात देव आठवते, सुखात नाही. दुःखात देव आठवते, देव दुःखात तर आठवू दे असं म्हणतोय आम्ही, तेव्हा पण आठवत नाहीत ना देव न देवी, कोण आठवत नाही त्यावेळेस पण. मग असं एकांचा अनुभव सांगितलं ना की त्यांचं लहान बाळ वारलं, काहीतरी माहीत नाही जन्मल्यावर वारलं का जन्मायच्या आधीच, असं ते त्याचा वियोग झाला होता. आणि मग त्यांना एका पंडितांनी स्थितीकरण करत असताना हेच सांगितले, म्हणले तुझ्यासाठी हे बाळ तुझ्यासाठी संधी आहे म्हणले धर्मध्यान करण्याची. म्हणजे हे जे वियोग झालाय तो आर्तरौद्र ध्यान करत बसू नको, काय कर ह्याच्या निमित्तात सुद्धा काहीतरी चांगलं घडणार असेल हेच विचार करायचं आणि धर्माकडे यायचं. म्हणजे असं स्थितीकरण करणारे सुद्धा भेटायला किती भाग्य लागतं, नाहीतर आपल्याजवळ येऊन भेटणारे असं कसं झालं असं म्हणून मोहच वाढवणार लोक. म्हणून आपण जर इतरांच्या कधी संयोगात गेलो आणि असं घडलं किंवा आपल्याच बाबतीत घडलं तर धर्माचा आधार घ्या. धर्म तुम्हाला त्या प्रसंगातून बाहेर काढून उलट स्थिरता देऊ शकतो. म्हणून सांगतायत काय, धर्माचं फळ सुख आहे, निराकुलता आहे. काय सांगत होते मी, इष्टवियोग अर्थ ध्यान करण्यापेक्षा इष्टाचा वियोग झाला तर शुभातून शुद्धाकडे जावा. हा वियोग झालाय तर ह्याच्यातून मला अनित्यता समजते किंवा कोणी मला शरण नाही हे समजतं, संसाराचं स्वरूप काय आहे हे समजतं, सगळ्या 12 भावना समजतात. म्हणून त्याच्यातून मी स्वभावाला जाणू शकतो की मी तर माझ्यासाठी इष्ट मीच आहे, बाहेर मला कोणी इष्ट नव्हतं, नाही, नसणार. अनिष्ट संयोगच काय करायचं, कोणीतरी नको ते लोक येऊन घरात बसले, काय करणार, काय करू शकत नाही म्हणजे घर सोडायचं आणि मंदिरात येऊन बसायचं. मौन घ्यायचं, उपाय नसतो तो मौन. बर, अनिष्ट मानू नका ना, हे सगळ्यात मोठा उपाय आहे. ते आलेला जो झालेला संयोग आहे तो का अनिष्ट वाटतोय, कारण तो माझ्या मोहात बाधक वाटतोय म्हणून त्याला अनिष्ट म्हणताय. मग कोणही असू दे, तिथं त्या मुनिराजांना इतके भयंकर संयोग मिळाले तर त्यांना अनिष्ट वाटलं नाही. वाटलं का त्या गळ्यात साप टाकला, डोक्यावर शेगडी ठेवली, ते वाघ सिंह खाऊ लागलेत पायाला, तर कधी वाटलं अनिष्ट संयोग झालाय, झाला नव्हता का तिथं, उलट घात होत होता शरीराचा, तर तरीसुद्धा अनिष्ट संयोग अर्थ ध्यान नाही झालं, धर्मध्यानात झाले ते, म्हणजे धर्मध्यानामध्येच उपस्थापित झाले. हे सर्व तर माझं स्वभाव नाही आहे आणि हे शरीर माझं नाही आहे, तर मी कशाला आकुलता करावी, असं उलट स्वभावाकडे गेले ते. म्हणून अनिष्ट संयोग जर झाला म्हणजे काय बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तुमच्या शरीरामध्ये, रोग झाला, तरीसुद्धा तिथं हा संयोग झालेला कोणाला झाला सांगा, असं मला माझ्या वैराग्याकडं, मला माझ्या ज्ञान ध्यानाकडं प्रवृत्ती करायला निमित्त आहे, असं कोणाचं झालं, बोला बोला लवकर, माहिती आहे सगळ्यांना. असं कोणाचं झालं की ज्यांना समजलं रोग झालाय तर
त्यांनी त्याचा उपयोग सनत कुमार चक्रवर्ती. काय सांगितलं तुम्ही विशाल भैया? तेच सांगितले सनत कुमार चक्रवर्ती. बर, म्हणजे सनत कुमार चक्रवर्तींना कुष्ठरोग झाला असं कळलं ना, त्याच क्षणाला वैराग्य झालं. असं आपल्याला कुठं होतंय हो? किती रोग होऊन किती कमी झाले सांग बघू. कोरोना झाल्यावर वाटलं का मला वैराग्य व्हायला पाहिजे? म्हणजे मला आता धर्मध्यानच करायला पाहिजे, मला आता दीक्षा घ्यायला पाहिजे. इतके उत्कृष्ट परिणाम तर करा ना, त्याचं फळ मिळेल कधी ना कधी. परिणाम पण आपले तसे नसतात. म्हणून त्या मरणाऱ्या जीवाला जरी आम्ही संबोधन केलं ना की झालंय आता शरीराचं सगळं कार्य करून झालंय, शरीराची शक्ती संपली आहे, आता भोग भोगायला सुद्धा येत नाहीये, तर धर्मध्यान कर जीवा, त्या दीक्षेचे भाव कर असं म्हटलं तरी सुद्धा इतका मोह असतो शरीराशी की परिणाम करत नाही. तसे करणार तर नाही आहे, जाऊ दे, दीक्षा घेऊन तुम्हाला चर्या करायची नाही बाहेर जाऊन, पण तरी सुद्धा असं भाव होणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे मला सांगायचं आहे. तर अनिष्ट संयोग अकलंक निष्कलंक सांगताय, अकलंक निष्कलंक पण सांगताय. काय सांगताय ते? बर, अनिष्ट संयोग झाला म्हणजे ते बौद्ध जे धर्मगुरू वगैरे होते, ते जे बौद्ध लोक होते त्यांचा संयोग झाला आणि त्यांनी अकलंकाचं प्राण घेण्याचा प्रयत्न केला, पण निकलंकांनी आपला जीव दिला. मग तिथं अनिष्टांचा संयोग झाला नाही का त्यांना? म्हणजे जे शरीराचा घात करणारे होते, धर्माचा घात करणारे होते, त्यांच्या साधनेचा घात करणारे होते, संपूर्ण त्या तत्वाचा लोप करणारे होते, तरी सुद्धा असं नाही वाटलं की हे अनिष्ट आहेत आपल्यासाठी. उलट त्यांनी त्याच्यातून सुद्धा पुढं सरकण्यासाठी प्रेरणा घेतली. म्हणून आपल्याला सुद्धा झालेला सगळा संयोग कसा असतो? बोध देणारा असतो, बोध घ्यायला पाहिजे फक्त आपण. पुढं तिसरं सुमोद भैया, रोग झाल्यावर काय करायचं विचारायला लागले मी. डॉक्टरकडे जायचं, काय करायचं? ते डॉक्टर कोण आहेत? कारण वैद्य अरिहंत. बरं, इष्टवियोग अनिष्ट संयोग वेदनाजन्य हे पण समजतंय. म्हणजे वेदना झाल्यावर पण आपल्यासाठी चान्स आहे एक वैराग्य करण्याचा, पण आपण त्या शरीरामध्ये इतके रागी असतो की कसं ते रोग नष्ट होणार, काय त्याच्यासाठी भक्षाचा विवेक राहत नाही, दिवस रात्रचा नियम संयमाचा सगळ्याचा नाश करून टाकतो आणि शरीर टिकावं ह्याच्यासाठी. म्हणजे म्हणून म्हणलं ना, जेव्हा हर्षा काकींचं शेवट चालू होता ना, ओळखतो का कोण? नातेपुतेला होत्या ज्या प्रतिमाधारी, तर ते त्यांची चर्या ते महाराजांकडून त्यांनी नियम घेतलेला आणि प्रतिमेचं पालन करत होत्या. तर त्यांची इतकी तीव्र भावना होती शेवटी की काय पण असू देत, मला या शरीराच्या निमित्तात व्रतात दोष नाही लावायचे. ॲक्च्युली कॅन्सरसारख्या वेदना म्हणजे भयंकर त्रास आहे आणि एक त्याची औषधं म्हणजे त्या कॅन्सरच्या जीवांना मारावं लागणार, अँटीबायोटिक घेणार वगैरे. तर त्यांना तर त्याचा नियम होता, ते तर जडीबुटीतनंच काय घेत होते त्या. पण जे पण येणार त्यांना हेच सांगणार, मला वरचं पद देऊ नका चालतंय, पण मी आत्ता ज्या पदात आहे ना त्याच्यामध्ये मला कुठल्याही रीतीने दोष नाही लावायचे. अशी आपल्याला असणार का जागरूकता? आपण काय करतोय आता? तर काय नियम संयम आपल्याला असायला तुटपुंजे एखादं दुसरं, ते पण आपण स्वाहा केलेलं असतो जेव्हा असं काहीतरी शरीर त्रास देऊ लागतं. म्हणजे म्हणायचे घेतलेल्या उलट नियमामध्ये दृढ राहावा ना, तर त्याच्या निमित्तात धर्माकडं प्रवृत्ती होणार. आणि ते येतातच रोग वगैरे जे होतात ते कशासाठी हो? परीक्षा घ्यायलाच येत आहेत. म्हणजे आपण किती तिथं ते आपल्यात आणि आपण त्याच्यात किती दृढ राहतो हे बघण्यासाठी. संतभद्रांचं पण उदाहरण घ्यायला, भस्मक रोग झाले, भस्मक रोग झाला, किती वाटलं हो अनिष्ट संयोग झालाय. छोटा रोग होता का तो? भस्मक रोग म्हणजे काय असतं? खाय लागलं तर सगळं त्या सेडीजींच्या घरातलं सगळं शिदं सामान संपलं. जेव्हा ते गेले आहाराला तर ते केलेलं तर संपलंच,
पण जे काय होतं ना, सगळं घरातलं सगळं शिदं संपलं तरी सुद्धा त्यांची भूक शमली नाही, अशी तिथं आग लागली होती त्यांच्या पोटामध्ये. आणि मग जेव्हा समजलं की हे काय आपल्याकडनं बरं होणार नाही आहे, तर त्यांनी विचार केला सल्लेखनेचा. त्यांनी हा नाही विचार केला की भ्रष्ट व्हावं आणि औषध गोळ्या खाऊन बरं व्हावं. मग का भ्रष्ट झाले हो? भ्रष्ट झाले नाहीत असंच म्हणावं लागेल तिथं, कारण त्यांची ती भावनाच नव्हती, त्यांचे विचारच नव्हते. फक्त गुरूंनी आज्ञा दिली की याच्या, त्यांना कळालं होतं ते ज्ञानी होते, याच्या निमित्तात धर्माची खूप प्रभावना होणार आहे पुढं जाऊन. हे कळालं, अनेक जीवांना मार्ग मिळणार आहे, अनेक जीव मोक्ष मार्गस्थ होणार आहेत. मग आत्ता ह्यांचं आयु अजून संपलं नाही आहे, तर त्यांना त्या रोगातून मुक्त करण्यासाठी म्हणून गुरूंनी सांगितलं. पण तरीसुद्धा तिथं काय म्हणायचं, आपण लगेच आनंदाने तयार होते की बरं झालं मला सांगितलं, आता आपण नाही करायचं, अशी नव्हती प्रवृत्ती. त्याचमध्ये सुद्धा ते घरात जाऊन आपलं मस्त मजेत राहिले, भोग भोगले असलं काय नाही, करावं लागतं हे खेद. जसं म्हटलं समजा की तुम्हाला समजा 48 मिनिटाचा नियम आहे, संध्याकाळी जेवायचं, आणि काय येणं कारणेनं काहीतरी झालं आणि तुम्हाला समजा दुकानात नाही यायला, कुठं परगावी गेला होता तिथून यायला वेळ झाला आणि एक 5 मिनटं उल्लंघन होतंय असं दिसतंय तुम्हाला, काय करणार हो? सोडायला तर पाहिजेच 100%, पण तुम्ही 5ला सूर्यास्त आहे आणि 5ला 1 मिनटं कमी असताना बसलाय, बसायचंच नाही. बेस्ट, बरोबर आहे एकदम 100%. पण एखादा जीव खातोय तर जाऊ देत, आता गेली आहे ना वेळ, काय करायचं. असल्या परिणामाने खात असेल तर महापापाचा बंध होईल. आणि खावं लागते, काय म्हणायचं, काय व्याधी असेल समजा, शरीर दुर्बल असेल आणि खावं लागते, मजबुरी आहे, अशा वेळी जर खातोय ना, तर तिथं भावना तर ही पाहिजे की करतोय हे चुकतंय, तर तिथं त्याला पापाचा बंध कमी आहे. काय सांगते कळते का मला? तुम्हाला काय असतंय, अजून 5ला 1 मिनटं कमी आहे, अजून 2 मिनटं कमी आहेत, म्हणून तुम्ही खात बसताय, म्हणजे आनंदाने खात बसतोय. तर उलटं तिथं रात्री जेवणाचा सुद्धा दोष लागेल कदाचित. म्हणजे ते उल्लंघन होऊन गेलेलं पण कळायचं नाही, इतकी आपली मग त्यात लीनता झालेली असते, आसक्ती झालेली असते. किंवा मग कोणी रात्री भोजन त्याग असतं तर अजून दिवस आहे म्हणणार आणि रात्र झालेली असती तरी सुद्धा जेवत राहणार. जे किती मोठे मोठे दोष आहेत हे, पण आपण सहज करतोय कशासाठी? वपुहू. या शरीराचा मोह भयंकर आहे, म्हणून किती होईल ना तेवढं त्या ध्यानामध्ये हेच परिणाम करायचे की मी शरीर नाही, या शरीराचे मला संस्कार नकोत, ह्या शरीरामध्ये मी राहतोय तर मजबुरी आहे. म्हणून परवा वाचल्यासारखं, तनपिंजर मे बंद कियो मोही, या शरीरामध्ये मला बंदिस्त केलंय कोणीतरी. कोणी केलंय हो? कोणाकडे जायचं FIR घेऊन? मीच माझ्या परिणामांनी स्वतःला बांधलंय. आणि मग कोण मुक्त करणार ह्याच्यातून? मीच स्वतःला मुक्त करू शकतो. म्हणून तिथे एका ठिकाणी असं वाक्य सांगितलं होतं की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे हो? म्हणले मृत शरीरांना, डेड बॉडींना पाहण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. कसं काय हो? तुम्ही काय कुठं स्मशानात जाता का बघायला? ज्वेलरीच्या दुकानात जाता का? ज्वेलरीच्या दुकानात जाताल, ते कुठं एक्झिबिशन लावलं असेल तर तिथं जाताल, अजून कुठं उगीच कपडे बघायला जाणार. कपडे काय तो सगळं जे बघायला जाता ना मार्केटमध्ये, विनाकारण फिरायला गेला तर समजून घ्या डेड बॉडीमध्ये अडकताय. कारण कुठली ना कुठली वस्तू आहे ती कोणाची तरी डेड बॉडी आहेच. मग सांगितलं की हे शरीर सुद्धा, या इंद्रिया सुद्धा डेड आहेत. मृत वस्तूंना पाहण्यामध्ये इंटरेस्ट असतो, आनंद वाटतो. शरीर इंद्रिया हे तर मृतच आहेत, त्यांनाच आजपर्यंत तृप्त करण्याचा प्रयत्न केला. आत्म्याला तृप्त करण्याचा प्रयत्न किती करतो, किती केला आजपर्यंत. म्हणून सांगतायत की जे मृत आहे ते कधी तुम्हाला सुखाची वस्तू देऊ शकत नाही, किंवा त्यातून तुम्हाला चेतनेचा आनंद येणार नाही आहे. म्हणून तिथं वाक्य काय घेतलं होतं परवा आपण? शरीर तर
जन्मतःच मृत आहे, असं काहीतरी वाक्य आलं होतं. काय हो? जे मृतच जन्मलं ते शरीर असतं, असं काहीतरी थोडंसं त्यांनी व्यंग करून दाखवलंय. म्हणजे जन्मतःच मेलेलं आहे का मेलेलंच जन्मलं असं ते आहे, ते शरीर आहे. असं बघता का? बघा, आत्ता नाही बघितलं असला कधी तर. शरीर काय आहे हो? मृत वस्तू आहे, त्याच्यामध्ये मला आनंद मानायचा नाही. तर आपण या शरीरात फिरत राहतोय म्हणून अनेक दुःख भोगतोय. मग त्यांनी एक तिथं उदाहरण काय सांगितलं की एक मुलगा, छोटा मुलगा, एक 4, 5, 5-6 वर्षाचा असा मुलगा त्यांच्या आईवडिलांबरोबर झूमध्ये गेला होता आणि त्याला तिथं अनेक प्राणी पक्षी दिसले, कधी नाही माहिती असलेले दिसले. त्यामुळं ते वडील त्याला सगळे इंट्रोडक्शन करून देत होते, कुठले काय मगर वगैरे म्हणा किंवा असं जे सहजासहजी कुत्रा मांजर सहज दिसतंय, पण असे अनेक जे पक्षी पशु जे दिसणार नाहीत सहजासहजी, अशा त्या सगळ्यांचे तो त्यांना परिचय करून देत होते. तर तिथं त्यांना दिसला उंट. तर आता ते असं काहीतरी आकार त्याला कधीच बघून माहीत नाही. त्यांनी विचारलं की म्हणलं हे कुठला प्राणी आहे आणि ह्याचा असं का आकार? तर त्यांनी त्याला समजावून सांगताना त्याचं एक्सप्लेनेशन देत आहेत, त्याचे हेतू देत आहेत, त्याच्या रचना शरीराची अशी का. त्याच्या पाठीवर कुबड होतं ना, कोणाच्या? उंटाच्या. तर त्यांनी विचारलं असं कुबड का आहे, ह्याला कशासाठी असतो? उंटाच्या पाठीवर कुबड का असतं? ते उंचवटा का असतो? मला काय माहिती, उंटालाच माहिती. तर त्यांनी सांगितलं पाण्याचं स्टोरेज करायसाठी असतं म्हणून सांगितलं. आता ते कसं करताय आपल्याला माहीत नाही. तर ठीक आहे म्हणला. मग त्याच्या पायाकडे बघितलं त्यांनी, असे मोठे मोठे पंजे आहेत ना त्याचे. मग त्याला विचारलं की वडिलांना त्यांनी की असे का त्याचे पंजे, आपले कसे असतात आणि त्याचे कसे आहेत? आपले पाय बघा आणि त्याचे पाय, मग असे का? मग त्यांनी सांगितलं वडिलांनी, म्हणले हा वाळवंटात राहणारा प्राणी असतो. जेव्हा त्या रेतमधून चालणार तर तिथं रुतू नये, फसू नये पाय, ह्याच्यासाठी त्याचे पंजे असे मोठे मोठे असतात. मग तिसरं विचारलं त्याचे पापण्या इतके मोठे मोठे असतात. मग त्यांनी विचारलं असं का हो? हां, तर तिथं वाळवंटामध्ये वाळू उडाली तर त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते पापण्या मोठ्या असतात. हे सगळं वर्णन जेव्हा ऐकलं ना, ती माती डोळ्यात जाऊ नये, ते त्या मातीमध्ये पाय रुतू नयेत आणि तिथं पाण्याची कमी असते वाळवंटात म्हटल्यावर, पाण्याचं स्टोरेज राहावं ह्याच्यासाठी वगैरे या दृष्टीने त्याचं शरीर असं बनवलं आहे. हे सगळं ऐकल्यावर त्या मुलाने काय बोलला माहिती तुम्हाला? असलं मस्त प्रश्न विचारला त्यांनी की त्याच्यातून आपल्या सगळ्यांना एक काय म्हणायचं चपराक आहे. त्यांनी विचारलं मग हा झूमध्ये काय करतोय? काय हो, त्याची रचना सगळी अशी आहे ना, मग झूमध्ये काय तुमच्या वाळू आहे का, ते त्याच्यात डोळ्यात जाणार आहे का, तिथं पाण्याची कमी आहे, मग त्याला इथं का ठेवलंय? त्यांनी जिथं राहायला पाहिजे तिथं असायला पाहिजे, इथं का? सांगा ह्याच्यावरनं दार्ष्टांत. नाही ना काकी? मध्ये राहायचं सोडून बाहेर भटकतो. होय, माझ्यासमोर सांगायसाठी नको बरं का, तुम्ही आपलं इम्प्लिमेंट करायसाठी काय सांगाल ते सांगा. म्हणजे आपलं स्थान कुठं आहे आणि आपण कुठं राहतोय. म्हणजे म्हणायचंय की सगळी आपली रचना तर सिद्धालयामध्ये विराजमान होण्यासारखी आहे. आपलं स्वरूप असं आहे की निरंतर अनंत आनंद भोगण्यासारखं आहे आणि आपण काय करतोय हो, असं तुटपुंज आनंदामध्ये संतुष्ट. म्हणून सांगतायत की निर्णय करा की आपलं स्थान चुकीचं आहे. जसं तो झूमध्ये राहतोय हे चुकीचं आहे, तसं आपण पण कुठल्या झूमध्ये आहो? तुम्ही पण झूमध्ये माहिती आहे का? घरात सगळे प्राणी पक्षी आहेत माहिती आहे का? सगळे जे भेटत आहेत ना, सगळे प्राणी पक्षी पशुच आहेत. म्हणजे आपल्याहून भिन्न आहेत, ते आपल्यासाठी एकतर पर आहेत. मनुष्य पण प्राणी आहे एक टाईपचा, आणि त्या प्राण्यांच्या झूमध्ये तुम्ही राहताय, तर त्यापासून तिथून स्वतःची सुटका करा. जेवढा आपण त्याच्यामध्ये एकत्व करतोय, आसक्ती करतोय, तर
त्याच्यामध्येच अडकून राहणार. म्हणून एक छान वाक्य आली होती त्याच्यामध्ये, काय आपण करू शकतो आणि काय करू शकत नाही ह्याच्यासाठी बरं का. आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही व स्वतःला लाथही मारू शकत नाही. येतंय? काय तर करायला जालवीच. स्वतःला आपण कौतुक पण करू शकत नाही आणि स्वतःला किक मारू शकत नाही. पूजा करण्यापूर्वी विश्वास ठेवायला शिका. बोलण्यापूर्वी ऐकायला शिका. कशासाठी सांगते हो? म्हणजे ह्याच्यातून पण तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही हे ग्रहण करा. जे सांगितलं त्यात हे सगळं आता ते ज्यांनी सांगितलंय ते सामान्य दृष्टीने सांगितलंय, आपण त्यातून आपल्या प्रयोजनाचं ग्रहण करा. खर्च करण्यापूर्वी कमवायला शिका. हे धनाकडे वगैरे लावू नका, बाहेरच्या द्रव्याकडे लावू नका. तुम्ही तुमचं ज्ञान खर्च करताय ना, तर पहिला ज्ञान मिळवायला शिका. पूजा करताय तर विश्वास ठेवलाय का पहिल्यांदा, ज्यांची मी पूजन करतोय तेच माझ्यासाठी आनंदाला कारण आहेत. बोलण्यापूर्वी ऐकायला शिका म्हणजे बाह्य वचन पाळतोय तर त्याच्यापूर्वी स्वतःचं स्वरूप काय आहे हे जाणा. स्वतःचं भावभासन होऊ द्या हे सांगायचं आहे. लिहिण्यापूर्वी विचार करायला शिका. हार मानण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका. मरण्यापूर्वी जगायला शिका. तसे कशाय करण्यापूर्वी क्षमेची ताकद शिका. निंदा करण्यापूर्वी कौतुक करायला शिका. कोणाचे नुकसान करण्यापूर्वी कोणाच्या मदतीला धावून जाऊन बघा. दर्शन करण्यापूर्वी मूर्तीवरील भाव पाहायला शिका. आणि सिद्ध बनण्यापूर्वी ध्यान करायला शिका. तर तुम्हाला पण या सगळ्या पदांची प्राप्ती होणार. आपण काय करतोय हो? सतत त्या शरीराच्या नादी लागतोय, त्या शरीराचं चिंतन ध्यान करतोय, तर पुन्हा पुन्हा त्याचीच प्राप्ती होतीये. म्हणून सांगतायत एकदा ध्यान करा काय, मी तर अशरीरी परमात्मा आहे, मी तर या सगळ्या मोहापासून भिन्न आहे, नित्य जाणणारा आहे. हे जाणलं तर आपल्याला पण तशी अशरीरी दशा प्राप्त होऊ शकते. हो, जाणा हा मी शरीर रहित, वेदना रहित, इष्ट अनिष्ट विकल्प रहित, ज्ञाता द्रष्टा जीव आहे. हा मी चेतन द्रव्य आहे जाणा. या चेतनेचा अचेतन जड शरीराशी परिग्रहाशी काहीही संबंध नाहीच. हे सर्व माझ्यासाठी ज्ञेय मात्र आहेत. माझ्यामध्ये त्यांचा मोह नाहीच. सर्वाला जाणणारा हा मी निर्मोह परमात्मा आहे. नित्य जाननहार स्वरूप आहे. आर्तरौद्र ध्यान हा माझा स्वभाव नाहीच. मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी या पर्याय म्हणजे मी नाहीच. स्वतःला जीव जाणा, भिन्न जाणा. मी आहेच. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं,
असं